ब्रह्मपुरी येथील सावरकर चौकातील स्वीट मार्टचे संचालक विरल हलवादिया यांनी दुकानाचं शटर कुलूप तोडून गल्ल्यातील सुमारे 6 ते 7 हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार ब्रह्मपुरी पोलीस तपास करत होते. पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील आंतरजिल्हा टोळीतील 3 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिली असून चोरीला गेलेली रोख रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली आहे. चौकशीत एका विधी संघर्ष बालकानं चंद्रपूर शहरातून 2 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार सुमारे 40,000 रुपये किमतीची मोपेड, 50,000 रुपये किमतीची स्प्लेंडर जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातील घरफोडीचा गुन्हा आणि रामनगर पोलीस ठाण्यातील 2 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.